नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय। आज नवीन दिवसाची इंदापूर तालुक्यातली चर्चा। आज इंदापूर तालुक्याची चर्चा म्हणजेच इंदापूरच्या नगरपालिकेचा निकाल लागलेला आहे निवडणुकीचा, आणि त्या निवडणुकीमध्ये भरत शहा यांनी 120 मतांनी बाजी मारलेली आहे। म्हणजे या निवडणुकीमध्ये खरा पराभव हा प्रदीप गारटकर यांचा आहे का हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांचा आहे, अशी चर्चा आता इंदापूर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे। अतिशय अतितटीची लढत इंदापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळली। अजित पवार यांना चॅलेंज करणारे प्रदीप गारटकर आज कुठे आहेत? प्रदीप गारटकर यांनी निवडणूक संपल्यानंतर मतदारांचे आभार देखील मानले। त्यांनी जाहीरपणे कटावट बोर्ड हे सगळं तयार करून ठेवलेलं होतं की आपण निवडूनच आलोय असं। परंतु असं अचानक काय झालं की त्यांचा फार मताने पराभव झाला। म्हणजे 60 मतं, फक्त 61 मतं जर पडली असती तरी 1 मताने निवडून आले असते। आता हे काय झालं आणि कशामुळे झालं, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलेली इंदापूर नगरपालिका, त्याचं कारण हे तसंच आहे की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे दत्तामामा भरणे हे कृषी मंत्री आहेत, आणि एका कृषी मंत्र्याच्या तालुक्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने त्यांच्या विरोधात थोपटलेले दंड, यामुळं महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या सोबतीला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले अनेक वर्ष काम केलेले हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्याच विरोधात निवडणूक लढलेले प्रवीण माने, म्हणजे 2 विधानसभा निवडणुकीतले उमेदवार आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, असे 3 लोक एकत्र येऊन सुद्धा दत्तामामा भरणे यांच्या उमेदवाराचा पराभव करू शकलेले नाहीत। यामुळं या निवडणुकीकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं मित्रांनो। तर याच्यामध्ये साहजिकच दत्तामामा भरणे यांचे जे उमेदवार होते भरत शहा, हे 120 मतांनी निवडून आलेले आहेत। अवघ्या म्हणजे फार मोठा असं काही नाही, 120 मतं। परंतु राजकारणामध्ये 1 मताने आला काय आणि 100 मताने आला काय, किंवा अनेक किती मताने आला काय, विजय हा विजयच असतो। असंच काहीशी पद्धत आहे की निवडणुकीतला विजय हा विजयच असतो, 1 मताने जरी असला तरी। तसं 120 मताने हे भरत शहा निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर 14 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच दत्तामामा भरणे यांचे निवडून आलेले आहेत। म्हणजे एक हाती सत्ता ही दत्तात्रय भरणे यांनी खेचून आणलेली आहे। सुरुवातीपासूनच असं बोललं जात होतं की हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी प्रदीप गारटकर यांना दिलेला जो पाठिंबा आहे हा काही लोकांना रुतलेला नव्हता। वास्तविक पाहता 1992 पासून ते सलग 15 वर्ष इंदापूर नगरपालिकेवरती प्रदीप गारटकर यांची सत्ता होती, एक हाती सत्ता होती। त्यानंतर ती नगरपालिका हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात गेल्यानंतर प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनेक वर्ष राहिलेले आहेत। सध्या सुद्धा ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते। गेल्या पंचवार्षिकला म्हणजे नगरपालिकेची जेव्हा निवडणूक झाली होती त्यावेळेस मात्र त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं होतं, आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचा थोड्याफार मताने पराभव झाला होता, आणि हा पराभव त्यावेळेस सुद्धा त्यांच्या जिवारी लागला होता। त्यामुळेच त्यांनी आता चंग बांधला होता की या निवडणुकीमध्ये विजय हा खेचून आणायचा, आणि विजय खेचून आणत असताना त्यांना हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांची साथ मिळाली। एकंदरीत पाहता हर्षवर्धन पाटील यांच्यावरती इंदापूर तालुक्यातली जनता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे। त्याची कारण ही तशीच आहेत की त्यांच्या ताब्यात असलेले जे साखर कारखाने आहेत, आता हा साखर कारखाना इंदापूर सहकारी, जो त्याचं नामकरण झालं होतं कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना, हा कारखाना शंकरराव पाटील जिवंत असताना त्यांच्या ताब्यात असताना तो कारखाना चांगला चालत होता। त्या कारखान्याला बाजारभाव सुद्धा चांगला दिला जात होता शेतकऱ्याच्या ऊसाला, आणि कारखाना जवळपास 200 कोटी रुपये नफ्यात होता। हर्षवर्धन पाटील या कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर मात्र या कारखान्याची अवस्था ही डबघाईला आली, आणि या कारखान्यावरती
करोडो रुपयांचं कर्ज झालं आणि हा कारखाना अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावरती आला. त्यानंतर सरकारनं या कारखान्याला थक हमी म्हणून 175 कोटी रुपये कर्ज दिलं आणि ते कर्ज घेतल्यानंतर सुद्धा तो कारखाना चांगला चालला नाही. या उलट तो कारखाना हर्षवर्धन पाटील यांनी ओंकार ग्रुपला तो विकून टाकला असं बोललं जाते. आता तो विकला असं काही शेतकरी संघटनांचा आरोप आहे, तर हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे की तो कारखाना मी चालवायला दिलेला आहे. तो कसा का असाना, शेतकऱ्याची संस्था आहे, ती शेतकऱ्याची संस्था मोडून खाल्ली असंच शेतकरी वर्गातून मत येतं लोकांचं, की सहजासहजी आपण कोणाला जरी विचारलं तरी ते लोक सहजासहजी सांगतात की हर्षवर्धन पाटलांनी कारखान्याचं आणि दूध संस्थेचं हे अतिशय नुकसान केलेलं आहे. जर आज शंकरराव बाजीराव पाटील असते तर त्यांनी ह्या संस्था मातीत जाऊ दिल्या नसत्या. आणि ह्या कारणामुळं हर्षवर्धन पाटील यांच्यावरती इंदापूर तालुक्यातली जनता ही प्रचंड नाराज आहे. त्याच्यामुळेच त्यांचा सलग तिसरी टर्म म्हणजे 15 वर्ष त्यांचा पराभव झालेला आहे. आणि इंदापूर शहरामध्ये मराठा समाजाची सुद्धा 4-5 हजार मतं आहेत, की असं बोललं जात होतं की हर्षवर्धन पाटील यांच्यामुळं इंदापूर शहरामधलं 3.5 ते 4 हजार मतदान, प्रदीप गारटकर यांना मानणारं 3 हजार आणि प्रवीण माने यांना मानणारं 2-2.5 हजार मतदान हे जर एकत्र केलं तर 10,000 ते 12,000 मतं होतात. म्हणजे प्रदीप गारटकर हे 1500 ते 1700 मतांनी निवडून येतील असं काहीसं चित्र इंदापूर तालुक्यातल्या जे हर्षवर्धन पाटील यांना मानणारे प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांना मानणाऱ्या लोकांचं होतं. परंतु वास्तविक पाहता जी जनता नाराज आहे ती हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यावरती सुद्धा काहीशी नाराज झाली जनता. प्रवीण माने यांना इंदापूर तालुक्याचा आमदार व्हायचे आणि त्यांनी जर अशा पद्धतीने निवडणुका लढवल्या तर त्यांना आमदारकीचं स्वप्न पाहणं म्हणजे आमदार होणं हे कठीण आहे. जर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती जर पॅनल केला असता आणि उमेदवार उभे केले असते तर ते त्यांच्या फायद्याचं ठरलं असतं. आता या निवडणुकीमध्ये सुद्धा जर प्रदीप गारटकर यांनी स्वतंत्र आणि स्वतःचा पॅनल केला असता तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला झाला असता, की बाबा प्रदीप गारटकर यांच्यावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अन्याय केलाय. ज्या दत्तामामा भरणेंना 3 टर्म निवडून आणण्यामध्ये प्रदीप गारटकर यांचं योगदान आहे, त्याच प्रदीप गारटकरांना नगरपालिकेला डावललं गेलं असं लोकांमध्ये एक भावनिक साथ तयार झाली असती. परंतु हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्यामुळे ही साथ तयार झालेली नाही. लोकांना असं वाटलं की फक्त आणि फक्त दत्तामामा भरणे यांचा पराभव करायचा ह्या कारणामुळे हे 3 जण एकत्र आलेले आहेत असं लोकांना वाटलं. आणि याच्यामुळं इंदापूर शहरातली सुद्धा जो मतदार आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाला आणि त्याचा फटका हा प्रदीप गारटकर यांना बसला. म्हणजे प्रदीप गारटकर यांचा जर स्वतंत्र पॅनल असता तर मात्र प्रदीप गारटकर हे निवडून आले असते, अशी परिस्थिती निर्माण झाली असते. असं इंदापूर शहरातले सगळे राजकीय विश्लेषक असतील किंवा जे सर्वसामान्य ज्यांना राजकारण कळतं अशा सगळ्या लोकांच्या मते येतं. त्याहून दुसरी गोष्ट अशी झाली की त्या पॅनलमध्ये नेमका चुका काय झाल्या, तर प्रदीप गारटकर यांनी जो पॅनल तयार केला ह्याच्यामध्ये 10 ते 12 उमेदवार असे होते की त्या उमेदवारांवरती त्या मतदारसंघातली लोक खूप नाराज होती. अनेक वेळा त्यांनाच तिकीट दिली गेलेली होती. निवडून आल्यावर सुद्धा त्या लोकांनी काही कामं केली नव्हती किंवा जे नवीन सुद्धा होते त्या लोकांवरती त्या प्रभागातली लोक खूप नाराज होती आणि ती तसेच उमेदवार प्रदीप गारटकर यांच्या पॅनल मधून दिले गेले आणि याचा सुद्धा फटका हा प्रदीप गारटकर यांना बसलेला आहे. त्याचबरोबर मतदान जे क्रॉस वोटिंग झालं, बऱ्याच ठिकाणी क्रॉस वोटिंग झालं आणि त्या क्रॉस वोटिंगचा सुद्धा फटका हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रदीप गारटकर यांनाच बसला गेलेला आहे. म्हणजे एकंदरीत प्रदीप गारटकर हे 1200, 1500 ते 2000 मतांनी निवडून येतील अशी जी चर्चा तालुक्यामध्ये सुरू झाली होती त्या चर्चेमध्ये मात्र काही निष्पन्न झालं नाही. या उलट प्रदीप गारटकर यांचा 120 मतांनी पराभव झालेला आपल्याला दिसतो आणि दत्तामामा भरणे यांचं पारडं जड झालेलं दिसलं. म्हणजे एकंदरीत ह्या निवडणुकीमधून असं चित्र समोर आलं की हा पराभव प्रदीप गारटकर यांचा नसून हा पराभव हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांचाच झालेला आहे, अशी काहीशी तालुकाभर चर्चा झाली. म्हणजे ज्या हर्षवर्धन पाटील यांना घरघर लागलेले आहे, प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभव होतोय, तेच काहीसे प्रदीप गारटकर यांच्या बाजूने गेले आणि त्यामुळे गारटकर यांचा सुद्धा पराभव झाला, अशी चर्चा आता
शहरामध्ये तसंच इंदापूर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे मित्रांनो. प्रदीप गारटकर हे पूर्वीपासूनच आपण पाहिलं की पतित पावन संघटनेच्या माध्यमातून काम करत होते आणि विरोधक मात्र बघा जो प्रचार झाला इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तो प्रचार अगदी विषारी झाला असंही म्हणता येईल आपल्याला की प्रदीप गारटकर हे 1992-93च्या दरम्यान त्याच्या अगोदरपासून 90 पासून पतित पावन संघटनेमध्ये ते काम करत होते आणि सक्रिय असं काम करत होते. त्या काळामध्ये पतित पावन संघटनेची अनेक तरुण पिढी होती, तरुण पोरं होती. त्या काळामध्ये भांडणं तणणं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये इंदापूर शहरामध्ये होत होती आणि काहीसा तसाच प्रचार हा इंदापूर शहरामध्ये केला गेला की 1990 पासून जे प्रदीप गारटकर यांचं पतित पावन संघटनेमधलं जे वागणं होतं, आता जर प्रदीप गारटकर निवडून आले तर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होईल असं सांगण्यामध्ये विरोधी पक्ष हा सक्षम ठरला की म्हणजे दत्तामामा भरणे आणि त्यांचा जो गट होता सगळा, ह्या गटानं अशाच प्रकारे प्रचार केला की प्रदीप गारटकर जर आता निवडून आले तर मात्र इंदापूर शहरामध्ये पुन्हा दहशत निर्माण होईल आणि जे पतित पावन संघटनेच्या माध्यमातून जे तालुकाभर दादागिरीचं सत्र होतं तसंच सत्र पुन्हा इंदापूर शहरामध्ये सुरू होईल. प्रत्येक दुकानदाराकडून महिन्याला काहीतरी घेतली जाईल असं सुरू होईल अशी भीती या इथल्या मतदारांना घालण्यात आली आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रदीप गारटकर यांना ह्या प्रचाराचा सुद्धा फटका बसला गेला. प्रदीप गारटकरांच्या हे लक्षात आलं नाही की आपल्या विरोधात अशा प्रकारे सुद्धा प्रचार केला जातोय आणि ह्याची चुणूक सुद्धा त्यांना लागली गेलेली नाही किंवा लागली पण असेल परंतु त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया काय दिली नसेल. परंतु अशा ज्या काही 2-4 गोष्टी म्हणजे एक तर हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि पतित पावन संघटनेचं जे बॅकग्राऊंड होतं पूर्वीचं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं इंदापूर शहरामध्ये प्रदीप गारटकर यांना काहीसा फटका बसला असंच एकंदरीत म्हणता येईल. परंतु या निवडणुकीमध्ये पराभव हा हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांचाच झाला असंच काहीसं चित्र आपल्यासमोर इंदापूर शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.